तुम्ही कधी विचार केलाय का की दिवस रात्र कष्ट करूनही महिन्याअखेरीस बँक बॅलन्स शून्य का होतो आणि काही लोक कमी कमावूनही आरामात श्रीमंत कसे होतात? फरक पगारात नाही मित्रांनो, फरक आहे पैशाच्या मानसिकतेत. नमस्कार, मी आहे आशिष, तुमचा सर्टिफाईड वेल्थ कोच. मित्रांनो, ज्याप्रमाणे बॉडी फिट ठेवण्यासाठी आणि योग्य व्यायामासाठी तुम्ही जिम मध्ये हेल्थ कोच किंवा ट्रेनरची मदत घेता, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या खिशाला फिट ठेवण्यासाठी आणि तुमच्या पैशाची योग्य मॅनेजमेंट करण्यासाठी मी आजपासून तुमचा वेल्थ कोच आहे. आजपासूनच आपण मिळून तुमच्या खिशाला आणि तुमच्या भविष्याला श्रीमंत बनवणार आहोत. हा माझा YouTube वरचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि एक सर्टिफाईड वेल्थ कोच म्हणून मी अनेक लोकांचे पैशाबद्दलची मानसिकता खूप जवळून बघितली आहे. आज मी तुम्हाला कोणतेही अवघड गणित किंवा अवघड इंग्रजी शब्द शिकवायला आलेलो नाही. आपल्या मनाबद्दल आणि पैशाबद्दल म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी यावर बोलणार आहोत. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, पैसा कमवा आणि पैसा वाचवा. पण पैसा मॅनेज कसा करायचा आणि ते मल्टिप्लाय म्हणजे वाढवायचा कसा, हे मात्र कोणीही शिकवत नाही. जेव्हा आपल्या हातात पैसा येतो तेव्हा आपल्या भावना आणि आपली मानसिकता कशी खेळते हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण खूप आनंदी असतो किंवा केवळ शेजाऱ्यांना आणि मित्रांशी स्पर्धा करण्यासाठी नको त्या गोष्टीवर खर्च करतो आणि नंतर पश्चाताप होतो. पैशाचं मॅनेजमेंट 100% गणित नाही, ते तुमच्या 80% वर्तनावर अवलंबून असतं. श्रीमंत होणे काही जादूचा खेळ नाही, तो एक विचार आहे आणि आपण मिळून ते पैशाची मानसिकता बदलणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण नक्की करायचं काय? तर तुमचा वेल्थ कोच म्हणून मी स्वतः बोट धरून ही मदत करणार आहे. या चॅनलवर अगदी सोप्या भाषेत खालील महत्त्वाच्या गोष्टीवर व्हिडिओ आणणार आहे. जसे मनी मॅनेजमेंट म्हणजे तुमच्याकडे येणारा एक एक रुपया कुठं जातो आणि तो कसा वाढवायचा याचा साधं सरळ गणित अगदी सोप्या मराठी भाषेत सांगणार आहे. जसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची, कारण लोकांना वाटते शेअर मार्केट म्हणजे जुगार, पण योग्य पद्धतीने म्युच्युअल फंड केलेली एक छोटी SIP तुमच्या भविष्यात करोडपती बनवू शकते. आपण हे अगदी शून्यापासून शिकणार आहोत. नंतर पाहणार इन्शुरन्स. संकट कधीच सांगून येत नाही. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला सुरक्षित कसं ठेवायचं, योग्य टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स कसा निवडायचा. नंतर पाहणार सरकारी योजना. सरकार आपल्यासाठी अनेक उत्तम योजना आणत असते, जिथे तुमचा पैसा सुरक्षित राहतो आणि परतावाही चांगला मिळतो. या योजनांचा अचूक फायदा कसा घ्यायचा हे मी अगदी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे. नंतर आपण पाहणार आहे बिझनेस ग्रोथ. जर तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असाल तर तो कसा वाढवायचा, ग्राहकांना कसा आकर्षित करायचा आणि व्यवसायातील नफा कसा मॅनेज करायचा, या भन्नाट ट्रिक्स आपण शिकणार आहोत. माझा उद्देश एकच आहे, तुमचा पैशाचा निर्णय कधीही चुकला नाही पाहिजे. भीती आणि हाव या दोन भावनांमधून बाहेर पडून तुम्ही डोळसपणे निर्णय घेतला पाहिजे. आपल्या या चॅनलवरील सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही फक्त पैशाची बचत करणार नाही, तर तो वाचलेला पैसा तुमच्यासाठी काम कसा करेल हे पण शिकणार आहे. वॉरन बफे म्हणतात, जर तुम्ही असा मार्ग शोधला नाही की ज्याने तुम्ही झोपलेले असतानाही पैसा कमवू शकाल, तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल. आणि आपण तोच मार्ग शोधणार आहे. जेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करू लागेल, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवाल. मित्रांनो, हा फक्त माझ्या एकट्याचा प्रवास नाही, तर हा आपला एकत्र मिळून प्रवास आहे. तर आजच स्वतःला एक वचन द्या की आपण आपल्या पैशाचे गुलाम नाही तर मालक बनणार आहे. आता शेवटी आणि एक महत्त्वाची गोष्ट, ज्याप्रमाणे जिमच्या ट्रेनरला तुम्हाला काही दरमहा फी द्यावी लागते, त्याचप्रमाणे मला कोणतीही फी देण्याची गरज नाही. माझा हा सगळा सल्ला तुमच्यासाठी अगदी मोफत असणार आहे. फक्त माझी तुमच्याकडे फक्त एकच नम्र विनंती आहे की माझ्या कष्टाला आणि तुमच्या श्रीमंतीसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. हीच माझी फीस समजा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्यांना पैशाचं मॅनेजमेंट शिकण्याची मनापासून गरज आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जेथे आपण पैशाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.